युएसए संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. राहुल यादव आणि मनीष, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, ज्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड गेला होता, तो फलंदाज आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनीष दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रुपेश यांना. याने देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया असंच काहीतरी कारनामा करावा लागेल आणि इथून मात्र कोणता संघ विजयाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. पुन्हा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, पहिल्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेला आहे. पॉइंटच्या दिशेने सॉफ्ट हँडने खेळून काढलाय मनीषने. हो, रनआउटचा खतरा होतोय का? संधी मात्र निर्माण झाली होती, मात्र संधी झाले निर्माण आणि मनीष याला मात्र पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागेल. अफलातून थ्रो टाकला गेला होता आणि मात्र मनीष याला मात्र मैदानात सोडावं लागेल. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा हादरा लागलाय. मनीष याला मात्र माघारी परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल. जो फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला होता, ज्याने चांगली खेळी साकारली होती, तो मनीष मात्र आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण आहे? प्रदीप. पाहूया कशा पद्धतीची खेळी केली जाईल. क्वार्टर फायनलचा राऊंड असेल. युएई आणि झिम्बाब्वे या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय हा सामना. जो इथून संघ विजयी होईल तो मात्र आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. पाहूया पहिल्या चेंडूवर पहिला विकेट गेला. एक धाव मात्र झाले. एकाच धावेने अकाउंट ओपन झाले आणि एकाच धावेने विकेटचं देखील अकाउंट ओपन झालंय. पाहूया रुपेश पुन्हा एकदा मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला हाफ ट्रॅकरचा चेंडू. वाईटची दाद मागितली जाते आणि पंचांनी मात्र इशारा दर्शवलाय, सिग्नल दर्शवला आहे. वाईट चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे अंमलात आणला जातोय आणि रुपेश गोलंदाज याला मात्र दंडित केलं जात आहे. पुन्हा एकदा पाहूया स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रदीप यांना. हो, इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी शॉटला थर्ड मॅनला खेळाडू तैनात केला गेला आहे आणि मात्र प्रदीपचा अकाउंट एका धावेने ओपनिंग झालंय. संघाचं अकाउंट मात्र ओपनिंग झालंय. तीन धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतो. एक गडी मात्र बाद झालेला आहे. हो, इथे मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये चकवला गेलाय गोडलेनचा हा चेंडू. राहुल यादव याचा मात्र संपर्क होत नाहीये बॉल सोबत. पुन्हा एकदा रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र प्रहार चढवला गेला मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आरामात क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकाच धावेवर रोखलं गेलंय. पुन्हा एकदा रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फलंदाज मात्र दुसरा स्ट्राईक एंडला आपण पाहतो. हो, इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज मात्र पाहायला मिळते आपल्याला. रुपेश यांच्याकडे मात्र गती आहे. थोडासा कट्टर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचाच फायदा मात्र होत आहे, कारण फलंदाजांच्या मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये, मोठे फटके येत नाहीये. थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांवर. पाहूया. हो, पुन्हा एकदा तोच आपल्याला थरार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची मात्र आउटसाइड एज. सलग 3 बॅटच्या आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळाला. रुपेश यांच्या मात्र गोलंदाजीवर चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपेश यांच्या माध्यमातून त्यांचंच नाव वारंवार घेतलं गेलं आहे, कारण केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6. एक गडी बाद.
नवीन गोलंदाज पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. ओहो इथे मात्र गती होती आणि फलंदाज मात्र लेट झाले होते. त्या ठिकाणी मोठा गॅप आहे. पाहूया चेंडू होतोय सीमारेषेच्या दिशेने रवाना आणि आला हा कार्पिटच्या साहाय्याने प्रदीप याच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा सोमत राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया कशा पद्धतीची खेळ इथे साकारतायत राहुल आणि प्रदीप यांची जोडी मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 चेंडू मध्ये 6 धावा बनवल्या त्या राहुल यांनी आणि 2 चेंडूवर केवळ 2 धावा आपण पाहतोय प्रदीप यांच्या खात्यामध्ये. धाव संख्या झालेली आहे 10. आपण पाहत असलेला सामना झिम्बाब्वे विरुद्ध USA अर्थातच अमेरिका. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो इथे मात्र फुल टॉस होता. मिड ऑफला खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एकाच धावेवर मात्र रोखलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतंय. रुपेश याने मात्र चांगली गोलंदाजी केली होती आणि आता सौद याला देखील आपण पाहतोय 5 धावा खर्च केल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय. ओहो यावेळेला मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. गुड लेंथला आपटला गेलेला हा चेंडू ज्या बाउन्सला त्याने एक्सेप्ट केला होता त्या बाउन्सला मात्र चेंडू आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. उसळी घेणारा चेंडू होता. ओहो इथे मात्र रडार मध्ये चेंडू होता मात्र आउट ऑफ फॉर्म असलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप त्याच्या बॅट जवळ आणि बॉल जवळ आपल्याला संपर्क पाहायला मिळत नाहीये. मोठे खेळी साकारावी लागेल. मोठे फटके आणावे लागतील इथून. ओहो त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस हाय डेफिनेटली हिट. आलाय खात्यामध्ये विकेट सौद्याच्या आणि झिम्बाब्वे संघाच्या. कोण आहे नवीन बॅट्समॅन? नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिलिंद यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि एक त्रिफळा उद्ध्वस्त झाला होता. यॉर्कर लेन्सची डिलिव्हरी पिचिंग केली होती आणि त्रिफळा उद्ध्वस्त मात्र झाला होता. मिलिंद यावेळी मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं विचित्र करण्याचा प्रयत्न करतायत. ओहो वाचले म्हणायला हरकत नाही. थोडक्यात वाचले. काही इंचाचा मात्र आपल्याला फरक पाहायला मिळाला नाहीतर हा देखील त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. या धावसंख्येवर मात्र स्कोअर बोर्ड स्थिरावला गेलाय. नवीन गोलंदाज अजित यांना मात्र आमंत्रित केला गेला. षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपथावर पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 11. 1-1 ऑन दी बोर्ड. पाहूया कशा पद्धतीने खेळी करतायत. मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल जर का सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. ओहो यावेळी मात्र गुडलेनचा मारा अचूक टप्पा भेदक मारा अशी ओळख असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अजित चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अजित. ओहो पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चेंडू पिचिंग केला होता मात्र इथे खराब क्षेत्ररक्षकाला मात्र बॉलचा अंदाज आला नाही आणि चेंडू होतोय सीमा रेखा पार. आलाय मात्र फलंदाजाच्या बॅट मधून हा कार्पिटच्या साह्याने चौकार.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय स्कोअर बोर्डवर 15 धावा झालेल्या आहेत. राहुल यादव चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. ओहो, इथे मात्र थोडेसे लेट झाले होते फलंदाज, मात्र पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे, चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. UAE विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये थरार सामन्याचा पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 16. राहुल यादव मात्र 12 या वैयक्तिक धावसंख्येवर पाहायला मिळतोय आपण. मिलिंद यावेळी स्ट्राईक एंडला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हो थोडासा मिसफील्ड झाले आहे. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये झालंय. वेल रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम राहुल अँड मिलिंद. अजित याने देखील मानावं लागेल, या देखील गोलंदाजाने 4 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा खर्च केलाय. तो इथे मात्र डॉट डिलिव्हरीचे सांगता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता झाले आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार आला होता अजितच्या गोलंदाजीमध्ये, मात्र कमबॅक इथून पाहायला मिळतं अजितचं. ओहो, इथे मात्र केलाय प्रहार मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच धावेवर मात्र रोखलं गेलं ते मिलिंद याला. मिलिंद मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडूमध्ये 3 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे 19, 2 गडी बाद. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सचिन, एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी डेटोरचं षटक. ओहो, इथे मात्र गती दिली होती. लोअर फुल टॉस होता, लॉंग ऑफला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र मिलिंदला मात्र माघारी परतवलंय ते राहुल याने, कारण राहुलला माहिती आहे चांगली खेळी करतोय. 12 धावा त्याच्या देखील नावावर आहेत. 8 चेंडूंचा खेळ झाला, म्हणजे 150च्या स्ट्राईक रेटने आपल्याला पाहायला मिळतो राहुल इथे मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. गुड लेंथला आपटला गेला होता चेंडू. राहुलचा मात्र संपर्क पाहायला मिळाला नाहीये आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा सचिन, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होता मात्र वाचला गेलाय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर टाकलेला चेंडू, यावेळेचा चेंडू देखील सेम टप्प्यावर, त्याच टप्प्यावर, त्याच लेंथवर आणि त्याच लाईनवर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय अफलातून चेंडू मात्र पिचिंग करतोय तो म्हणजे सचिन. ओहो, पुन्हा एकदा वारंवार त्याच टप्प्यावर, त्याच लाईन, लेंथ वर गोलंदाजी पाहायला मिळते सचिन, कारण त्याने ओळखलं राहुल या गोलंदाजीवर त्याला थोडस स्ट्रगल करावं लागतंय. ओहो, पुन्हा एकदा आणि धावसंख्या मात्र 20 या आकड्यावर आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. 21 धावांचं आव्हान असेल ते झिम्बाब्वे या संघासाठी. UAE या संघाने 20 धावांची मजल मारल्याने 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते झिम्बाब्वे या संघासाठी.
चला USA संघ वीस धावा डिफेंड 21 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला हा USA संघ आणि पाहूया 24 चेंडू 21 धावा कोणता संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आशिष आणि प्रदीप स्ट्राईक एंडला मला वाटतं जात आहेत. प्रदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला आशिष पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. या धावा रोखण्यासाठी उतरलेला संघ तो म्हणजे USA संघ आणि या धावा बनवण्यासाठी उतरलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे झिम्बाब्वे संघ. अटीतटीची लढत पाहायला मिळते की एक हाती सामना होईला येणारे चेंडू सांगतील. पाहूया सर खेळ आहे आणि खेळामध्ये निश्चित असं काही नसतं कारण कोणती टीम बलाढ्य आहे येणारे काही सामने सांगतील. जी टीम आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळेल, जी टीम आपल्याला विनर पाहायला मिळेल, जी टीम आपल्याला रनर अप पाहायला मिळेल तीच टीम या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळेल. कारण खेळ आहे, खेळामध्ये कोणतीही टीम जरी स्ट्रॉंग असेल तरी जर का तुम्ही एखादा सामना गमावलात आणि जर का तिथून तुम्ही पराजय पत्करलात तर या स्पर्धेचा तुम्ही स्ट्रॉंगर संघ म्हणून मानला जाणार नाहीये. चला मॅच कडे वळतो आपण. एका बाजूला पाहतो USA संघ, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण झिम्बाब्वे संघ. सरांनी साथी समालोचक यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता कोणती संघ असेल इथं आपल्याला तुल्यबल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओहो पहिल्या चेंडूवर बॅटची लिडिंग एज पाहूया झेल झालाय धरणीला दान आणि प्रदीप याला मात्र दिलं गेलं पहिल्या चेंडूवर जीवनदान. मापक धावांचा पाठलाग करतोय झिम्बाब्वे संघ. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय रोशन याला. ओहो इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच धावेवर मात्र रोखलं जात आहे. प्रदीप याला मात्र पहिल्याच बॉलवर जीवनदान गेलं होतं. मापक धावांचा पाठलाग करतोय हा झिम्बाब्वे संघ आणि USA संघाला जर काय धावा डिफेंड करायच्या असतील तर अशा पद्धतीचे हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्स मध्ये क्रिएट करावे लागतील तरच तुम्ही सामना जिंकू शकता. यावेळेचा फुलटॉस चेंडू झालाय सीमा लाईन क्रॉस आलाय पहिल्या चेंडूवर आशिष या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार.
पुन्हा एकदा पाहूया रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट 8 धावा खर्च केलाय. ओहो इथे मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र वाईट चेंडू. पंच मात्र घोषित करतायत वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 9. रोशन याच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले. ओहो इथे मात्र बॅकफुटला जाऊन थोडासा हलक्या हाताने पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकेरीचं रूपांतर मात्र इथे दुहेरीमध्ये झालंय. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. 1-1 ऑन दी बोर्ड आफ्टर 0 लॉस. चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. प्रदीप आक्रमक थोडा पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ केला आणि 9 धावा मात्र प्रदीपच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील अगोदरच अंदाज घेतला होता आणि चेंडूला मात्र सोडून दिलं होतं. पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता होते. धावसंख्या होते ती म्हणजे 12. 21 धावांचा पाठलाग करतोय हा संघ झिम्बाब्वे संघ. आणि म्हणायला हरकत नाही की झिम्बाब्वे संघ कुठेतरी आपल्याला स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र हा ट्रॅकरचा चेंडू लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे मात्र काही करू शकत नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13. पाहूया धावसंख्या झालेली आहे 13. 13 मेरा 7 हमारा. जर काय 2 फलंदाजांची 7 एकमेकाला लाभली तर मला वाटतं 2 षटकात हा सामना फिनिश होईल. ओहो इथे मात्र रडार मध्ये चेंडू होता. थोडीशी जागा बनवली होती आणि त्याला कट केला आहे. जर का इथे मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नसता तर मात्र यष्ट्यांवर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला असता. मात्र आशिष याला मात्र स्वतःवर विश्वास आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 14. 14 ऑन द बोर्ड आफ्टर 0 लॉस. नवीन गोलंदाज राहुल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राहुल. ओहो पहिला चेंडू थोडासा स्पिन केला आहे. हो त्या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती मात्र संधी झाली आहे धरणीला दान. जर का हा झेल झाला असता तर सलामीचा मात्र एक फलंदाज म्हणजेच आशिष मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला असता. मात्र झेल झालाय धरणीला दान आणि आशिषला मात्र मिळालंय जीवनदान. इथे मात्र थोडीशी बॅकफुटला गेले होते. पंच केला आहे. त्या ठिकाणी मात्र नो मॅन्स लँड मध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. आशिषच्या खात्यामध्ये जात आहेत 2 धावा. झिम्बाब्वे संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. आता आशिष देखील आपले हात मोकळे करतोय थोडासा. हो इथे मात्र रडार मध्ये चेंडू होता. त्याला मोठा फटका खेळला आहे. तिथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती मात्र चेंडू जातो टू बाउन्स. सीमा रेखा पार आलाय यावेळेला आशिष यांच्या बॅट मधून चौकार. USA हा संघ मात्र विजयी झालाय. अंपायर USA हा संघ मात्र आपल्याला विजयी पाहायला मिळतोय आणि सेमीफायनल मध्ये मात्र USA माफ करा झिम्बाब्वे या संघाने धडक मारली आहे.